नमस्कार मंडळी. गरजा महाराष्ट्र माझाच्या आजच्या 36व्या भागात मी आश्लेषा गोंधळेकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, फिदाई हुसेनच्या वाड्याचं बांधकाम पूर्ण झालं की शिवाजी राजांना योग्य संधी बघून तिथे नेऊन डांबायचं आणि गुप्तपणे ठार मारायचं असं औरंगजेबाने मनाशी पक्क केलेलं होतं. राजानं सुद्धा आता पुरतं कळून चुकलं होतं की आपल्याच नव्हे तर शंभू राजांच्या आणि आपल्या सगळ्या जीवलग साथीदारांच्या जीविताला आता धोका आहे. प्रचंड मोठ्या पेचात आणि भयंकर अशा संकटात राजे आता अडकले होते. आत्तापर्यंत स्वराज्यावर राजांवर अनेक वेळा संकट आली, पण प्रत्येक वेळी या संकटांचा निधड्या छातीने सामना करत राजांनी या संकटांवर मात केलेली होती. पण त्यावेळेस राजे स्वराज्यात होते, आपल्या माणसांच्यात, आपल्या मुलखात होते आणि सह्याद्री त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता. पण यावेळेस मात्र परिस्थिती बिकट होती, अतिशय वेगळी होती. सह्याद्रीचा हा सिंह औरंगजेबाच्या जाळ्यात पुरता अडकलेला होता, ते सुद्धा परक्या आणि अनोळखी अशा मुलखात. पण म्हणून राजाने काही धीर सोडला नव्हता. अहो, त्या फौलाद खानाचे सैनिक अक्षरशः नंग्या तलवारी घेऊन डोळ्यात तेल घालून दिवस रात्र जागता पहारा देत राजांभोवती फिरत असत. पण अशा भयानक परिस्थितीत सुद्धा आपल्या निवडक विश्वासू साथीदारांबरोबर संधी मिळेल तेव्हा गुप्तपणे खलबत करून मसलती करून राजांनी सुटकेची योजना निश्चितपणे मनात तयार केलेली होती. या योजनेत अनेक धोके होते, पण राजाने ठरवलं होतं की आता हे धोके पत्करायचे, कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. औरंगजेब ठार मारणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. पण राजांचं मोठेपण यात होतं की राजांना फक्त स्वतःची सुटका करून घ्यायची नव्हती, तर आपल्याबरोबर आलेल्या प्रत्येक जीवाभावाच्या सहकार्याची त्यांना सुटका करून घ्यायची होती. शंभूराजांची त्यांना सुटका करून घ्यायची होती आणि म्हणूनच हे काम खूप कठीण आणि जोखमीचं होतं. पुन्हा एकदा राजे आणि त्यांचे साथीदार स्वराज्याकरता आपली जीवाची बाजी लावायला तयार झालेले होते. आता प्रत्येकाच्या धैर्याची, निष्ठेची, सावधपणाची आणि पराक्रमाची आता जणू काही कसोटीच होती. आत्तापर्यंत राजांची कुठलीही कृती वावगी वाटावी अशी किंवा संशय यावा अशी नव्हती. राजे एक एक पाऊल अगदी जपून टाकत होते आणि योजनेप्रमाणे राजांनी अगदी हुकमी आजारपण आणलं. सगळं निव्वळ नाटक. एक दिवशी अचानक राजांच्या पोटात प्रचंड दुखायला लागलं. राजे वेदनाने अक्षरशः तळमळत होते, कण्हत होते, ओरडत होते. लगेचच सेवा करण्यासाठी त्यांच्या सहकार्यांची लगबग चालू झाली. औषधोपचार करण्याकरता वैद्य आणि हकीम बोलवले गेले आणि औषधोपचारही चालू झाले. पण राजांना काही फारसा आराम पडत नव्हता. आराम पडेल तरी कसा, सगळं नाटकच होतं. अहो, अतिशय कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे राजे हे पोटदुखीचं नाटक उत्तमपणे निभावत होते आणि राजांचे सहकारी तर काय, त्यांच्याच तालमीत तयार झालेले. जणू काही राजांना फार मोठा आजार झालाय अशा प्रकारचे भाव चेहऱ्यावर घेऊन अतिशय दुःखी, कष्टी आणि चिंतित भावानी ते दिवसभर राजांच्या अवतीभोवती फिरत. फौलाद खान अधूनमधून येऊन बघून जात असे. तो बघत होता की राजे दुखणाईत झालेत आणि त्यांची सेवा शुश्रूषा चालली आहे. त्यावेळेस राजांबरोबर हिरोजी फर्जन, मदारी मेहतर, निराजी रावजी, दत्ताजी, सोनोत्रंबक डबीर आणि रघुनाथ पंत कोरडे अशी निवडक आणि विश्वासू मंडळी होती. आता औरंगजेबाच्या कानापर्यंत राजांचं दुखणं पोचलेलं होतं. राजांनी असेच काही दिवस जाऊन दिले. आता राजांनी ठरवलं की पुढचं पाऊल उचलायची योग्य वेळ आली आहे. त्यांनी त्यांचा मनातला विचार व्यक्त केला. राजे म्हणले, आम्हाला या औषधोपचाराने काहीच आराम पडत नाहीये. यावेळेस बहुतेक दवा नाही तर दुवाच काम करेल असं वाटतंय. म्हणून आमची अशी इच्छा आहे की आग्र्यातल्या गोरगरिबांना, हकीमांना, साधू मौलवींना आणि आपल्या मायेच्या माणसांना मिठाई वाटली जावी. म्हणजे त्यांचे आशीर्वाद, त्यांची दुवा आम्हाला लाभेल आणि मग आम्ही या आजारपणातनं खडखडीत बरे होऊ. आता राजांनीच इच्छा केली म्हटल्यानंतर राजांच्या अगदी खास माणसाकडनं खास आकाराचे पेटारे मागवण्यात आले. साजूक तुपातली मिठाई सुद्धा मागवण्यात आली. या फौलाद खानाने या पेटाऱ्यांची, या मिठाईची कसून तपासणी केली, चौकशी केली, पण त्याला वावगं असं काहीही आढळलं नाही. राजांच्या मनात काय आहे हे कळण्याइतकी त्या फौलाद खानाला बुद्धी होती तरी कुठे. फौलाद खान तर सोडाच, साक्षात त्या संशयखोर औरंगजेबाच्या मनात सुद्धा कोणताही संशय आला नाही. सगळं काही अगदी योजनेप्रमाणे नीट पार पाडत होतं. आई अंबाबाईचीच कृपा, दुसरं काय. महाराजांच्या इच्छेप्रमाणे मिठाई आणि पेटारे त्यांच्या महाली आले. मिठाई पेटाऱ्यात भरली गेली आणि तपासणी झाल्यानंतर ती आग्र्याच्या शहरात वाटली सुद्धा गेली. आता हे नित्यनेमाचंच झालं होतं. दररोज मिठाई येई, मिठाईचे पेटारे येत, मिठाई त्यात भरली जाई आणि आग्र्याच्या गोरगरिबांना, साधू फकीरांना आणि अगदी अमीर उमरावांना सुद्धा ही मिठाई वाटली जात असे. आग्रा शहरात तर असं पसरलं होतं की हा शिवाजी राजा चांगला दिसतोय, हा लवकर बरा झाला तर बरं.
खरोखरच या सगळ्या लोकांची दुवा राजांना मिळत असावी. हळूहळू पावसाने आता चांगलाच जोर धरला होता. 25 जुलै 1666च्या दिवशी औरंगजेबाने राजांबरोबरच्या साथीदारांना परतीच्या प्रवासाचे परवाने दिले. त्याच्या मनात काही फार चांगला हेतू नव्हता. उलट त्याला असं वाटत होतं की शिवाजीराजांबरोबरची माणसं परत गेली तर उत्तमच होईल, जेणेकरून शिवाजीराजांचा काटा अगदी गुप्तपणे काढता येईल. ही मावळे मंडळी अतिशय दुःखी कष्टी झाली होती, चिंतित होती, कारण त्यांना माहिती होतं राजांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्यापैकी कुणालाच राजांना सोडवून जावत नव्हतं. पण केवळ योजनेनुसार आणि राजांच्या इच्छेनुसार आता ही सर्व मंडळी परतीच्या प्रवासाला लागली होती. राजांबरोबर कवींद्र परमानंद सुद्धा आग्र्यात गेलेले होते. राजांनी या कवींद्र परमानंदांचा यथोचित सत्कार केला. त्यांच्याबरोबर मूल्यवान जडजवाहीर आणि मूल्यवान कापड चोपड बांधून दिलं आणि त्यांना सुद्धा परत पाठवलं. या कवींद्र परमानंद नेवासकरांनी पुढे राजांच्या आयुष्यावर संस्कृतमध्ये श्री शिवभारत नावाचा एक ग्रंथ रचलेला आहे. इतकंच नाही तर मूलचंद नावाच्या सावकाराबरोबर बोलणी करून राजांनी त्यांच्याबरोबरचे होन, सुवर्णमुद्रा, जडजवाहीर आणि इतर सगळ्या मौल्यवान वस्तू रायगडावर जाऊन पोचतील याची सोय केलेली होती. तुमच्या जर लक्षात आलं असेल तर राजांची माणसं आणि त्यांची धनदौलत आता स्वराज्याच्या दिशेने निघालेली होती. त्र्यंबक सोनो डबीर आणि रघुनाथपंत कोरडे प्रत्येक व्यवस्था अगदी चोखपणे पार पाडत होते. फौलाद खानाच्या माणसांची आता खात्री झाली होती की या मिठाईच्या पेटाऱ्यात मिठाई सोडून काहीच नसतं. आता एक एक दिवस खूप महत्त्वाचा होता. औरंगजेब कधी घाव घालेल याचा काहीच नेम नव्हता, कारण औरंगजेब ठार मारणार हे निश्चित होतं. केवळ महाराजांची पुण्याई थोर आणि या स्वराज्याच्या भूमीचं भाग्य काही और होतं, म्हणूनच औरंगजेबाने अजूनपर्यंत महाराजांना कुठलीही इजा केलेली नव्हती. बघता बघता 13 ऑगस्ट 1666चा दिवस उजाडला. कृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा. याच दिवशी कैक हजार वर्षापूर्वी तो इवलासा बाळकृष्ण कंसाच्या जागत्या पहाऱ्यातून कडी कुलपातून टोपलीत बसून अगदी अलगद निसटला होता. राजांनी बहुतेक यातूनच प्रेरणा घेतली असावी, कारण दुसऱ्याच दिवशी महाराजांची तब्येत अधिकच खालावली. महाराज वेदनाने तळमळायला लागले, अक्षरशः ओरडत होते. फौलाद खानाने येऊन बघितलं तर त्याला असं दिसत असे की राजे दुखणाईत झालेत, कधी निश्चित पडून आहेत तर कधी तळमळतायत आणि त्यांचे सहकारी त्यांची सेवा करतायत. मदारी मेहतर त्यांचे पाय चेपत असे. संभाजीराजे कधी महाली दिसत तर संभाजीराजे कधी रामसिंहाबरोबर बाहेर पडत. निराजीरावजी, दत्ताजी ही मंडळी काहीतरी कारण सांगून याच सुमारास महालाच्या बाहेर पडली. ती परतण्याकरता नाही तर पुढच्या प्रवासाची सगळी योजना करण्याकरता, कारण पुढची सोय त्यांनाच तर करायची होती. आणि 17 ऑगस्ट 1666चा दिवस उजाडला. आजचा दिवस कसोटीचा दिवस होता. आज पेटारे जाणार होते ते शेवटचे. नेहमीप्रमाणे दुपार झाल्यानंतर मिठाई आली, मिठाईचे पेटारे आले. ही साजूक तुपातली मिठाई त्या पेटाऱ्यांच्यात भरली गेली, पण 2 पेटारे रिकामेच ठेवण्यात आले. कुणाचं लक्ष नाही असं बघून महाराज चटकन पलंगावरनं उतरले. त्यांनी आपल्या हातातलं सोन्याचं कडं हिरोजी फर्जंदांच्या हातात घातलं आणि अतिशय चपळाईने ते एका पेटाऱ्यात जाऊन लपले. त्यांच्या पाठोपाठ शंभूराजे सुद्धा दुसऱ्या पेटाऱ्यात जाऊन लपले. महाराज ज्या क्षणी पलंगावरनं उतरले त्या क्षणी हिरोजी फर्जंद चटकन पलंगावर जाऊन झोपले. त्यांनी आपल्या अंगावरनं शेला पांघरून घेतला आणि आपल्या हातात जे सोन्याचं कडं होतं तो हात बाहेर दिसेल अशा प्रकारे ते पलंगावर पहुडले. आणि मदारी मेहतर राजांच्या ऐवजी आता हिरोजी फर्जंदांचे पाय चेपायला लागला. काही वेळानंतर हे दोन्ही पेटारे उचलले गेले. सगळ्यांची अंतःकरणं अक्षरशः धडधडत होती. आपला श्वास रोखून राजे आणि संभाजीराजे त्या पेटाऱ्यांच्यात लपलेले होते. त्यांना भीती वाटत होती की आपल्या श्वासाचा आवाज सुद्धा शिपायांना ऐकू जाऊ नये. शंभूराजे केवळ 9 वर्षाचे होते, पण केवढं धारिष्ट्य आणि केवढा समजूतदारपणा त्यांनी दाखवला होता. पण ते अगदी निश्चित त्या पेटाऱ्यांच्यात पडून होते. राजांच्या मनात सतत एकच विचार होता, आई अंबाबाई यातून सही सलामत बाहेर काढ. राजे आई अंबाबाईचा धावा करत होते. त्यांना भीती वाटत होती, जर पेटारे पकडले गेले तर, अडवले गेले तर. बाप रे, काय भयानक. आणि तसंच झालं. ठेरो असा पहारेकऱ्यांचा आवाज आला आणि पेटारे भोळ्यांनी जमिनीवर ठेवले. प्रत्येकाचे प्राण आता कंठाशी आले होते. काय होणार पुढे? पकडले गेलो तर मारले जाणार हे निश्चितच. पण राजांची पुण्याई आणि आई भवानीचा आशीर्वाद पुन्हा एकदा कामी आला. या शिपायांनी पहिले काही पेटारे तपासले आणि पुढचे पेटारे जाऊ दिले, कारण त्यांना खात्री होती की या पेटाऱ्यांच्यात मिठाई सोडून दुसरं काहीच नाहीये. आणि अशा पद्धतीने औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शंभूराजे आणि शिवाजीराजे या पहाऱ्यातून अलगद निसटले होते.
जसा जसा अंधार पडायला लागला तसे कुणाचं लक्ष नाही असं बघून हिरोजी फर्जंद पलंगावरनं उठले. गाद्या गिरद्यानं आणि उशाना त्याने अशा प्रकारचा आकार दिला की जणू काही वाटावं महाराजच झोपले. मदारी मेहतरला घेऊन ते पहारेकऱ्यापर्यंत पोचले. त्यांना म्हणले की महाराजांचे सिर दुखते आहे, कोणी कोठडीत जाऊ नये, आम्ही औषध घेऊन लगेचच येतो. आणि हिरोजी आणि मदारी सही सलामत त्या पहाऱ्यातून बाहेर पडले, पुन्हा कधीही न परतण्याकरता. अशा प्रकारे शिवाजी राजांनी स्वतःबरोबर शंभूराजांची आणि आपल्या प्रत्येक साथीदाराची या आग्र्याच्या कैदेतून सुटका केलेली होती. आतापर्यंत अनेक वेळा शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या अनेक सरदारांना चारी मुंड्या चीत केलं होतं, पण यावेळेस मात्र आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेणं म्हणजे औरंगजेबावर मिळवलेला न भूतो न भविष्यती असा विजय होता. औरंगजेबाच्या सणसणीत चपराक राजांनी मारलेली होती. राजांचं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम आणि त्यांचं साहस, त्यांची बुद्धिमत्ता इतकी अफाट होती की त्यांच्याकडून पराभूत झालेल्या शत्रूच्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांच्याबद्दल प्रशंसेचे उद्गार अनेक शत्रूंनी अनेक वेळा काढलेले आहेत. औरंगजेबाने सुद्धा राजांच्या बद्दल प्रशंसेचे उद्गार त्याच्या दरबारात काढलेले आहेत आणि त्याची नोंद इतिहासकारांनी करून ठेवलेली आहे. आजचा भाग संपवण्यापूर्वी मी असाच एका नाटकातला प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. हा प्रसंग काही खरा नाहीये, पण त्या प्रसंगातून औरंगजेबाच्या मनात राजांबद्दल किती आदर होता हे तुम्हाला निश्चित कळेल. तर प्रसंग असा आहे की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे. औरंगजेब दरबारात प्रवेश करणार आहे. त्याच्या अलकाबाचे नारे लागतायत. कसे माहितीये? हजरत सलामत, कीबला है दीनो दुनिया, शहनशाह गाजी, आलमगीर बहादूर बादशाह मोहम्मद औरंगजेब. औरंगजेब दरबारात प्रवेश करतो आणि म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान पर मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले माँ बदौलत आज ये क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामूजान अमीर उल उमरा शायस्ता खां साहब. सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि इनके लाल महल पर छापा मारकर शिवाजी ने इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपो सालाब जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के वार के जख्म इन्होंने सीने पे नहीं, पीठ पे खाए हैं. ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबाकर भाग गए. और ये है हबशी फौलाद खां, इनके हथेली पर मिठाई रख के शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गए. हमारी सारी मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. ये है कारतलब खान, ये रसूल बेग रोजदानी, ये मीर आतिश तरबियस खां, ये खां जहां बहादुर, ये बहादुर खां कोकलताश, ये रणमस्तका खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनब्बर खां बारहा. तमाम सारे रजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज्बेकी, हबशी, मुगल फौजमंद सरदार जिन्हें सीवा ने शिकस्त दे दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों? आखिर क्यों होती है फतेह हासिल सिवा को? हमारे जैसे हाथी, घोड़े, तोहफे, गोला बारूद, खजाने सिवा के पास नहीं है, फिर भी उसे फतेह हासिल होती है. क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सीवा को कभी नहीं समझ पाएंगे. सीवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने. हमने सीवा के इन लोगों को लाखों की जागीर का लालच दिया, पर उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज तक, हाँ, आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सीवा के इन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं और वो बिकते भी नहीं. शिवाजी चालाक है, दगाबाज है, नामकूल है, मगरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहब, मजहबी कलाम, औरतों और फकीरों की इज्जत करता है वो. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है. हमें दुश्मन भी मिला तो सीवा जैसा, हमें दुश्मन भी मिला तो सीवा जैसा.
धन्यवाद. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तसंच गरजा महाराष्ट्र माझा हा आमचं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि याच नावाचं आमचं फेसबुक पेजसुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा आम्हाला असाच देत राहा.